फक्त 1 चमचा तेल वापरून कधी सुरळीची वडी केली आहे तुम्ही? नमस्कार मंडळी, टेस्टी चवमध्ये आपले स्वागत आहे। आज माझी बालपणीची मैत्रीण आली आहे आणि आज आपण स्वामींची आवडती सुरळीची वडी करणार आहे, ते पण प्रमाणबद्ध साहित्यात। ही सुरळीची वडी करायला सोपी आहे पण तितकीच अवघड आहे, व्यवस्थित झाली पाहिजे। म्हणजे त्याचं तेलाचं प्रमाण म्हण किंवा पिठाचं प्रमाण आणि त्या प्रमाणात ताक आलं पाहिजे। हे असं व्यवस्थित गुठळ्या नसल्या झाल्या पाहिजे आणि ते शिजवून घेतलं पाहिजे। काय जण कुकरला लावतात, वडीचे रोल व्यवस्थित आले पाहिजे, रोल आलं पाहिजे व्यवस्थित। अशा प्रकारे आज आम्ही सुरळीची वडी करणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ एकदम प्रमाणबद्ध साहित्यात होणार आहे आणि तुम्हाला बरंच काय म्हणजे ज्या मुली शिकावं आहे त्यांना सुद्धा शिकण्यासारखी आहे। सुरळीची वडी पाटवडी सारखीच प्रोसेस आहे पण थोडंसं वेगळी आहे। तुमचं जर प्रमाण बरोबर असेल तर वडी तुमची अजिबात चुकणारच नाही। त्यासाठी प्रमाणबद्ध साहित्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आजचा व्हिडिओ नुसती रेसिपी नसणार आहे तर एक संगीताची मैफिल पण असणार आहे। सारेगमप 2017चा सेमी फायनलिस्ट संगीतकार गायक सिद्धराज आपल्या सोबत आहे। नमस्कार मित्रहो। तर आज कुठलं गाणं म्हणणार सिद्धराज? स्वामी समर्थांचं एक आत्ताच फेमस झालेलं जिंकण्याचा मोह नाही हारण्याचे भय नाही। मग हे आज आपण या व्हिडिओत हे पण गाणं असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला कंटेंट तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि सिद्धराजचं पण मी पेज खाली मेन्शन करतो, त्याच्यावर पण त्याचा कंटेंट तुम्ही चेक करा। आता हे मी डाळीचं पीठ चाळून घेतलेलं आहे। आता ह्या वाटीनं मी 2 वाटी डाळीचं पीठ घेणार आहे, ह्याच वाटीनं मी 2 वाटी ताक घेणार आहे आणि 2 वाटी पाणी घेणार आहे, असं प्रमाण घेणार आहे। प्रमाण जर सम असलं ना तर गुठळ्या अजिबात होत नाही, गुठळ्या होत नाही आणि हलवत राहायचं। आणि त्यातच मग 1 चमचा अर्धा चमचा हळद, परत मीठ अर्धा चमचा चवीनुसार आणि घालून हे हलवून घ्यायचं। काय जण कुकरमध्ये करतात, तू कसं करतेस? मी शिजवून करतोय। म्हणजे कसं म्हणजे आहे किती शिजले आणि शिजवून घेतलं की नाही जास्त चांगलं म्हणजे त्याचे रोल पडतात। मी पण तसं शिजवूनच करतोय आणि हे बॅटर असं झालं पाहिजे, गुठळ्या पूर्ण मोडल्या पाहिजेत। या अशा बघा मस्त अशा गुठळ्या मोडलेल्या आहेत। आता हे आपण शिजत ठेवायचं आपण। आता आपण वडीसाठी सारण तयार करून घेऊया। चिमटभर साखर घालायची म्हणजे कुठल्या पण पदार्थाला तिखट चव येते। आणि आपण पिठामध्ये का घालत नाहीये तर पीठ गाळून घ्यायचं लागतंय, म्हणून आपण हे सारण वरून घालतो। वरून आपण वडी असं पसरली की त्यावर वरती घालायची आणि टेस्टला पण छान होतं। आता आपण पिठात का एक जण पिठात घालून घेतात सारण, तर आपण पिठात का घालायचं नाही तर ते गाळून घ्यावं लागतं। वरून घातलं तर छान लागते वडी। आणि चिमटभर साखर घातली की कुठल्या पण पदार्थाला तिखट गोड जरासं घातलं की चव चांगली लागते। हे आपण कढई ठेवल्यापासून सतत असं हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या पण होत नाहीत आणि खाली चिकटत पण नाही ते पीठ, त्यामुळे हलवत राहायचं। आता पाहू शकता पिठाला कसं शायनिंग आलंय, ताक घातल्यामुळे आपण छान झाले पीठ। असं गुठळ्या सगळ्या मोडल्या पाहिजे। आता हे पीठ गरम आहे त्यावर पसरून घ्यायचं ताटात। हे असं गरम आहे त्यावर पसरून घ्यायचं, असं छान पसरून घ्यायचं आणि गरम आहे त्यावरच पसरून घ्यायचं, गार झाल्यावर घट्ट होतंय ते।
बघा सुरळीची वडी किती मस्त झालेली आहे. आपलं पीठ चांगलं झालं, प्रमाणबद्ध घेतला आता दाखवल्याप्रमाणे, तर सुरळीची वडी छानच होत्या. तुम्ही स्वामी समर्थांची बघता असाल तर नक्की नैवेद्याला करा. हां, आणि अजून पण एकसुद्धा थेंब तेल वापरलेलं नाही, ताटांनासुद्धा तेल वापरलेलं नाही, अजिबात पीठ चिकटलेलं नाही, काय कढईला चिकटलेलं नाही. आता फक्त आपण फोडणीला 1 चमचा तेल वापरणार आहे. नक्की करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण सुरळीच्या वडीला जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी देऊया. हां, त्यासाठी मी 1 चमचा तेल गरम करत ठेवलं आहे. कशी झाली सुरळीची वडी? मस्त झाली. असं त्याचं रोल पण छान आलेले आहेत आणि पीठ पण छान झालेलं आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा. आणि मेन म्हणजे कमी तेलात, आपण फोडणीलाच तेल वापरलं, बाकी तेलाचा वापर कुठंही केलेला नाही आहे. आज माझ्या बालपणीची मैत्रिणीची भेट पण झाली, त्यानिमित्तानं सुरळीची वडी पण झाली. आणि आमच्या सिद्धराचं गाणं पण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी टेस्टी चवला सबस्क्राईब फॉलो करा. रसिक हो, स्वामी समर्थांचं छान एक गाणं मी तुम्हाला ऐकवत आहे. आ जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कोणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्र हो, आपल्याला कसं वाटलं हे गाणं आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि टेस्टी चव हे यूट्यूब चॅनल सर्वांनी जरूर सबस्क्राईब करा. तर कसं वाटलं तुम्हाला हे आपल्या सिद्धराजचं गाणं तर नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचं पण यूट्यूबला पेज आहे नाद ब्रह्मा ऑफिशियल, त्याला पण सगळ्यांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.